श्री स्वामी समर्थ. तर होळी पौर्णिमेला नारळाचा अत्यंत प्रभावशाली, अतिशय शक्तिशाली असा हा उपाय अवश्य करा. घरातील इडा पिडा दोष दुःख दारिद्र्य जळून खाक होईल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने घरातील मुलांची पतीची प्रगती होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक भरभराटही होईल. तर बघा, नारळाचा हा उपाय बघा, वर्षातून एकदाच ही संधी येते. वर्षातून एकदाच होळी पौर्णिमा येते. तर होळीला अवश्य करा हा उपाय. बघा, श्री स्वामी समर्थ. कोणता उपाय करायचा आहे आणि कसा करायचा आहे हे जाणून तर तुम्हाला घ्यायचंच असेल. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि हा होळी पौर्णिमे दिवशी करता येणारा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो कुठेही स्किप करू नका. बघा, हा उपाय केल्याने आपल्या घरातील नजरदोष, ग्रहपीडा, वास्तुदोष, त्याचबरोबर आपण भरपूर कष्ट करत असतो. आपल्या घरामध्ये नेहमी पैशाची रेलचालही चालतच असते, पण माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही. त्याचबरोबर घरात सतत कोणी ना कोणीतरी आजारी असतं आणि आजाराने इतके ग्रासलेलं असतं की कुठल्याही दवाखान्यात गेलं तरीही त्या व्यक्तीला फरक पडत नाही. पण बघा, तुम्ही जर नारळाचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जर करून पाहिलात तर तुमच्या घरातील सर्व दोष फक्त एका नारळात दूर होणार आहेत. तर होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एका नारळाचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. त्यापूर्वी माझा जर आवाज प्रथमच ऐकत असाल, भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर बघा, कोणता आहे तो उपाय की जो केल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा उपाय आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री अगदी 12 वाजेपर्यंत करता येणार आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं लागणार आहे. ह्या 2 वस्तू घेऊन आपल्याला आधी देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. नारळावरती आपल्याला ते 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि आपल्याला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ नामस्मरण 1 माळ करायची आहे आणि आपल्याला घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत अशा प्रकारे 7 वेळा हा नारळ ओवाळायचा आहे. जर घरामध्ये बघा संपूर्ण सदस्य नसतील, 1-2 जण असेल, 1-2 जण बाहेर असतील, तर जेवढे असतील तेवढ्यांच्या डोक्यावरून ते पायापर्यंत नारळ हा फिरवून घ्यायचा. त्याचबरोबर घराचं जे प्रवेशद्वार आहे तिथे येऊन घराच्या आपण जिथे तोरण बांधतो म्हणजे पूर्ण दरवाजाच्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे 7 वेळा. त्याचबरोबर आपल्याला हा नारळ जिथे होळी पेटवलेली असते, जिथे होळिका केलेली असते तिथे आपल्याला जायचं आहे नारळ घेऊन आणि हातामध्ये नारळ धरूनच आपल्याला होळीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो हा नारळ आहे तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचे तिथे स्मरण करायचं आहे आणि आपली इच्छाही व्यक्त करायची आहे आणि तो नारळ होळीमध्ये अर्पण करण्यापूर्वी प्रार्थना करायची आहे. आपल्या घरातील दुःख दारिद्र्य इडापिडा सर्व काही टळून माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहावी म्हणून माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे. हा अत्यंत छोटा अतिशय प्रभावशाली उपाय नक्की करून पहा. तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत नक्कीच ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षी होळीला सुद्धा तुम्ही हा उपाय पुन्हा करू शकता. तर बघा, अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. दरवर्षीच तुम्ही होळीला नारळ टाकत असाल होळिकेमध्ये, पण अशा प्रकारे उपाय करून नक्की टाका. ह्यामुळे खूप फायदा होतो. घरामध्ये भरभराट, सुख, संपत्ती, शांती आणि आरोग्य नांदते. होलिका दहना दिवशी हा अत्यंत प्रभावशाली आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला उपाय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार बरेच जण करतात. जर तुम्हाला अजूनपर्यंत हा उपाय माहिती नसेल
तर आता माहिती झालेला आहेच, तर नक्की हा उपाय करा. बाकी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेसाठी अवश्य लिहा. आजची सेवा इथेच. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.